जय हिंद. नमस्कार मित्रांनो. बघा, हे लेक्चर नंबर 6 आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघत आहोत आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत या 6व्या लेक्चरमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांच्या संदर्भातले आपण एक उजळणी चे जे मुद्दे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, पश्चिम वाहिनी नद्या याचा अर्थ काय की याच्या अगोदर ज्या गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, भीमा नदी आहे, इंद्रावती नदी वगैरे असेल, वारणा नदी आहे, तर या सर्व नद्या ज्या आहेत ते पूर्वेला वाहत गेलेल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी पण नद्या आहेत. आता काही मेन 3 ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत की ज्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळत आहेत, तर त्या नद्या, त्याचबरोबर कोकणातल्या ज्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत त्या पण नद्या आपण काय करणार थोडक्यात इथं बघणार आहोत. बघा, पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत मोस्टली बघा इथं आपण बघणार आहे त्या जे सातपुडा पर्वतरांग आहे ना, या सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावणाऱ्या नद्या पहिल्यांदा आपल्याला बघायच्या. सातपुडा पर्वतरांग बघा. आता सातपुडा पर्वतरांग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या भागामध्ये त्या नद्यांचा उगम झालेला असेल. अशा वरचा जो भाग आहे या भागामध्ये नद्यांचा उगम झालेला होता आणि त्या नद्या काय होत आहेत तर इकडच्या साईडला खाली येऊन अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या नद्या आहेत. बघा, आता पहिली जी नदी आपल्याला बघायची आहे ती नर्मदा नदीच्या बाबतीमध्ये माहिती बघायची आहे. फर्स्ट नदी कुठली आहे तर नर्मदा नदी. आता नर्मदा नदीच्या बाबतीमध्ये कोणते कोणते पॉइंट्स येतात बघा, इम्पॉर्टन्स कोणते कोणते आहेत. एक म्हणजे या नर्मदा नदीचा जो उगम झालेला आहे तो मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. बघा, अमरकंटक या ठिकाणी या नर्मदा नदीचा उगम झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये. सातपुडा पर्वत रांगेमध्ये बघा याचा उगम झालेला आहे. सातपुडा पर्वत रांग आहे ना, त्या ठिकाणी या नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. या नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे तर एकूण लांबी आहे 1312 किलोमीटर. या नर्मदा नदीची काय तर एकूण लांबी आहे आणि तीच जर महाराष्ट्रामध्ये बघितली आपल्याला तर महाराष्ट्रामधून फक्त 54 किलोमीटर ही नर्मदा नदी बघा वरच्या भागातून बघा इथून थोडी वाहत गेलेली आहे, या भागातून थोडी वाहत गेलेली आहे. बघा, थोड्या प्रमाणामध्ये दिसते. बघा, आता याचं जे प्रवाहाचं क्षेत्र आहे जर आपण राज्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नर्मदा नदी ही महाराष्ट्र, गुजरात आहे, त्याचबरोबर मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या मधून ही नर्मदा नदी वाहत असते. बघा, म्हणजे वाहते आहे, 3 राज्यातून वाहते. हिचा प्रवाह कशा प्रकारे आहे तर ही नदी इकडच्या साईडकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होते. त्यालाच पश्चिम वाहिनी नदी असं म्हटलेलं आहे. आता ही जी काही भारतामधील ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत या पश्चिम वाहिन्या नद्यांच्या मध्ये सर्वात लांब नदी जी आहे ती नर्मदा नदी आहे. बघा, हे पण लक्षात ठेवा की भारताची पश्चिम वाहिनी नदी जी आहेत याच्यामधील सर्वात लांब नदी आहे. सर्वात लांब नदी कसली आहे तर सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर नर्मदा नदी आहे. आता पश्चिम वाहिनी म्हटल्यानंतर आपल्याला क्लिक झालं पाहिजे, पूर्व वाहिनी म्हटल्यानंतर पण क्लिक झालं पाहिजे, कारण पूर्व वाहिनी म्हटलं तर गंगा नदी येत आहे, पश्चिम वाहिनी म्हटली तर नर्मदा नदी येत आहे. आपण बघितले की महाराष्ट्रामधून ती 54 किलोमीटर आहे, म्हणजे 54 किलोमीटर फार कमी आहे. आपण इथला जो नंदुरबारचा एरिया बघितला, इथं बघा हा नंदुरबारचा एरिया आहे ना, या नंदुरबार जिल्ह्याच्या भागातूनच वायव्येच्या भागातूनच ही नदी 54 किलोमीटर काय होत आहे तर प्रवाहित होत आहे. म्हणजे जास्त प्रवाह या नर्मदा नदीचा महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला पाहायला भेटत नाहीये. बघा, आता या नर्मदा नदीच्या आपण थोड्या उपनद्या विचारात घेऊया. उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत नर्मदा नदीच्या उपनद्या. याच्यामध्ये मी डावीकडून येणाऱ्या उपनद्या असतील आणि उजवीकडून येणाऱ्या उपनद्या असतील. आता डावीकडून येणाऱ्या ज्या उपनद्या आहेत याच्यामध्ये कोणते कोणते बघा, बंजार नदी आहे डावीकडून, बंजार नदी आहे डावीकडून येणारी. दुसरी जी आहे ते शेर नदी आहे. त्याच्यानंतर तिसरी जी याच्यामध्ये येत आहे ते गंजाल नदी आहे, गंजाल नदी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जी येत आहे ती उदाई नदी आहे, उदाई नदी. त्याच्यानंतर येत आहे ती देवगंगा आहे, देवगंगा. आणि नंतर जी आहे ती देवनाड नदी आहे. याच्यामधल्या जे उदाई, देवगंगा, देवनाड ज्या आहेत या महाराष्ट्रामधून या काय तर या नर्मदा नदीला काय होत आहेत तर डावीकडून मिळत आहेत. बघा, डावीकडून मिळत आहेत, डावीकडून या मिळणाऱ्या नद्या आहेत. तेच जर आपण उजवीकडून बघितल्या, उजवीकडून येणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत तर हिरण नदी एक आहे उजवीकडून येणारी. नंतर आहे कोलार नदी आहे, कोलार नदी. त्याच्यानंतर येत आहे ती
बरणा नदी आहे, बरणा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे ती ओसरंग, ओसरंग ही नदी आहे. तर या काय करतायत तर डावीकडून उजवीकडून येऊन मिळत आहेत या नर्मदा नदीला. पुन्हा सांगतो बघा, डावीकडून येणाऱ्या नर्मदा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? बंजार, शेर, गंजाल, उदाई, देवगंगा, देवनाड. याच्यामधले हे उदाई, देवगंगा, देवनाड या महाराष्ट्रातून जाऊन भेटत आहेत. आणि उजवीकडून आहे ते हिरण, कोलार, बरणा, ओसरंग. तर ह्या उजवीकडून येणाऱ्या नद्या आहेत, नर्मदा नदीला काय करतात तर मिळत आहेत बघा. आता या नर्मदा नदीचं थोडं जर आपण क्षेत्र विचारात घेतलं, म्हणजे क्षेत्राच्या दृष्टिकोनात, पण आता ह्याच्यामध्ये मी काय केलं की क्षेत्रफळाचा जो एक क्रमांक काढला आणि लांबीचा जर नर्मदा नदीचा एक सिक्वेन्स बघितला पूर्ण भारतामध्ये, तर देशामधील 5 नंबरची सर्वात लांब नदी आपण नर्मदा नदीला म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर भारतात या नर्मदा नदीचं जे खोरं आहे त्याचा जर सिक्वेन्स बघितला तर 7th नंबरला खोऱ्याच्या बाबतीमध्ये नर्मदा नदी काय तर मोठी आहे, खोऱ्याच्या बाबतीमध्ये. आणि 5वा नंबर कशाचा आहे तर लांबीच्या बाबतीमध्ये ही नर्मदा नदी मोठी पाहायला भेटत आहे बघा. आता या नर्मदा नदीवरतीच बघा सरदार सरोवराच्या संदर्भात बरेच म्हणजे तुम्ही ऐकलं पण असेल बघा, सरदार सरोवर. तर हे जे सरदार सरोवर आहे, तर जी नर्मदा नदी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाते, गुजरातमध्ये गेल्यानंतर त्या नर्मदा जिल्ह्यामध्ये या नर्मदा नदीवरतीच बघा सरदार सरोवर बांधायला सुरुवात करण्यात आली होती. इथं वाटल्यास आपण लिहून काढू सरदार सरोवरच्या बाबतीतील इम्पॉर्टंट मुद्दे. काय काय म्हटलेलं आहे? एक म्हणजे हा नर्मदा जिल्ह्यामध्ये, नर्मदा जिल्हा कुठं आहे तर हा गुजरातमध्ये आहे. गुजरात राज्यामधील नर्मदा जिल्हा या ठिकाणी सरदार सरोवरची सुरुवात करण्यात आली होती 1961 रोजी. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. नंतर उद्घाटन केलं पण 1987 पासून कामाला ॲक्च्युली सुरुवात करण्यात आली होती बघा, 1987 पासून. आणि आत्ताच रिसेंटली बघा म्हणजे 17 सप्टेंबर 2017 रोजी नरेंद्र मोदी यांच्या मार्फत हे सरदार सरोवर जे आहे हे लोकार्पण करण्यात आलं होतं, यांच्या मार्फत लोकार्पण करण्यात आलेलं होतं बघा. आता हे जे सरदार सरोवर आहे, जगातील जे महत्त्वाची 2 मोठी धरणं आहेत ना, त्याच्यामधील 2 नंबरचं धरण आहे बघा. 1 नंबरचं ग्रँड कुली जे धरण आहे, ग्रँड कुली फर्स्ट, ग्रँड कुली हे धरण जे आहे अमेरिकेमधलं, हे 1 नंबरला सरोवर मी म्हणेल. आणि 2 नंबरला भारतामध्ये सरदार सरोवर आहे बघा. म्हणजे जगातील सर्वात मोठे जे धरण आहे त्या धरणांच्या लिस्टमध्ये हे सरदार सरोवर काय तर 2 नंबरला आहे, सरदार सरोवर. हे वरचं पण माहिती असून दे, त्याला पण धरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडियामधलं आहे सरदार सरोवरच्या बाबतीमध्ये. ओके, बऱ्यापैकी मुद्द्यांना आपण कव्हर केलेलं आहे नर्मदा नदीच्या बाबतीमध्ये. आता दुसरी जी पश्चिम वाहिनी नदी आहे ती आहे तापी नदी. तापी नदी, आता ही तापी नदीला ताप्ती नदी पण असं म्हटलं जातं बघा. हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये याचा उच्चार थोडा डिफरंट पण केला जातो. आता तापी नदीचा जो उगम आहे पुन्हा एकदा सातपुडामध्येच झालेला आहे बघा. सातपुडा पर्वतरांग जे आहे या पर्वतरांगेमध्ये उगम झालेला आहे, सातपुडा मध्य प्रदेशमध्ये. आणि मुलताईची जी डोंगर रांग राहते बघा, सातपुडा पर्वतरांगेमधील मुलताई डोंगर रांगेचं एक ठिकाण आहे बघा, त्या ठिकाणी काय झालेलं तर या तापी नदीचा उगम झालेला आहे. या तापी नदीची एकूण लांबी बघितली पूर्णपणे तर 724 किलोमीटर या तापी नदीची एकूण लांबी आहे. आणि महाराष्ट्रातून याच्या लांबीचा विचार केला तर 208 किलोमीटर ही तापी नदी महाराष्ट्रामधून वाहत आहे बघा. हिचा पण प्रवाह कसा आहे तर पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच अशा दिशेने काय येते तर ही तापी नदी वाहत आहे बघा. आता तापी नदी जी आहे महाराष्ट्रामधील, आता ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी जी आहे, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे बघा, पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हा पण पॉईंट थोडा माहिती असून दे. नंतर काय म्हणण्यात आलेलं बघा, आता ही जी तापी नदी आहे या तापी नदीचं जर थोडं आपण क्षेत्र बघितलं तर बघा ही अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते, परत बाहेर जाते, परत आत एंट्री करते जळगावच्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ती महाराष्ट्रामध्ये 2 वेळा एंट्री करत असते, म्हणजे 2 टाइम्स तापी नदी काय होत्या तर महाराष्ट्रामध्ये एंट्री करत आहे बघा. जिल्ह्यांचा विचार केला तर किती जिल्ह्यांच्या मधून वाहते बघा ही तापी नदी, वाटल्यास इथं आपण बघू. तापी नदी जी आहे अमरावती जिल्ह्यातून वाहते, त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यातून वाहते, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आणि जळगाव जिल्हा, तर या 4 जिल्ह्यांच्या मधून. त्याच्यानंतर तसंच पुढे आल्यानंतर धुळे आणि नंदुरबार
या एकूण 6 जिल्ह्यांच्या मधून काय आहे तर ही तापी नदी वाहत आहे। थोडक्यात हे तापी नदीचं जे खोरं जे आहे, तापी आणि पूर्णा खोरं, या दोघांना एकत्रित केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या 4 जिल्ह्यांच्या मध्ये तापी आणि पूर्णा नदीचं खोरं पसरलेलं आहे बघा। आता ह्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणतोय ना, मग ती कुठली, आपण वरची नर्मदा घेतली, तापी नदी घेतली, तर या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या घळईतून वाहतात। घळईतून वाहतात याचा अर्थ काय आहे तर खूप अशा मोठ्या मोठ्या घळई आहेत, दगड अशी मोठे मोठे राहतात, आणि त्याच्यातूनच ह्या तापी त्याचबरोबर नर्मदा नदी ह्या वाहत आहेत बघा। आता या तापी नदीलाच काय म्हटलेलं आहे तर खानदेशाची कन्या पण म्हणतात बघा। तापी नदीलाच खानदेशाची कन्या असं पण म्हटलं जातं। आता खानदेशाची कन्या, खानदेशामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकूण 3 जिल्ह्यांचा समावेश आहे। कोणते कोणते आहे तर एक जळगाव आहे, नंतर नंदुरबार आहे, धुळे जिल्हा आहे। या JND या 3 जिल्ह्यांचा समावेश या याच्यामध्ये होत आहे, खानदेशामध्ये होत आहे बघा। आता या तापी नदीच्या आपल्याला थोड्या उपनद्या बघूया आपण। तापी नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडून बघा। उजवीकडून तापी नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या आणि डावीकडून येणाऱ्या नद्या। उजवीकडून विचार केला तर उजवीकडून कोणत्या कोणत्या नद्या येतात बघा। इथे आहे नागझिरी नदी आहे, 2 नंबरला मोर नदी आहे, 3 नंबरला गुळी नदी आहे, नंतर 4 नंबरला अनेर नदी आहे, नंतर 5 नंबरला अर्णावती, नंतर 6 नंबरला गोमती बघा। गंगा नदीची पण उपनदी गोमती आहे बघा, तसं इथं लक्षात ठेवू शकता की या तापी नदीची पण उपनदी गोमती आहे। नंतर पाकी नदी। तर या उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत, उजवीकडून। आणि डावीकडून विचार केला म्हणजे दक्षिणेच्या भागातून येणाऱ्या नद्या कोण आहे, कापरा नदी आहे। त्याच्यानंतर दुसरी आहे ती शिवना नदी आहे। त्याच्यानंतर तिसरी जी आहे गाडगी नदी आहे। नेक्स्ट जी येत आहे ती आहे पूर्णा नदी आहे। त्याच्यानंतर येत आहे ते वाघूर नदी आहे बघा, वाघूर नदी, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट येत आहे गिरणा नदी आहे। त्याच्यानंतर येत आहे ती बोरी नदी आहे। नंतर आहे अंजनी नदी आहे, अंजनी रिव्हर, छोटीशीच आहे। त्याच्यानंतर आहे पांजरा नदी आहे, पांजरा रिव्हर येत आहे। नेक्स्ट जी येत आहे बोराई नदी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट येत आहे अमरावती, नदीचंच नाव आहे बघा, अमरावती नदी येत आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट नदी जी येत आहे शिवा नदी आणि शेवटची जी आहे ती नेसू नदी। तर ह्या डावीकडून मिळणाऱ्या या तापी नदीच्या काय तर उपनद्या आहेत, ठीक आहे। इथं आपल्याला आपण नर्मदा नदी व्यवस्थित बघितली, त्याच्यानंतर तापी नदी बघितली। आता थोड्या कोकणातल्या नद्या आपण बघू। कोकणच्या ज्या नद्या आहेत त्या नद्या पण बऱ्यापैकी साधारणतः या 30 ते 60 किलोमीटर रुंदीच्या कोकणच्या भागातूनच काय प्रवाहित होत असतात आणि जाऊन त्या अरबी समुद्राला मिळत असतात बघा। थोडा या नद्यांची नावं तुम्हाला माहिती असून दे। आता कोकणाचा विचार केला आपण, इथं बघा वाटल्यास नकाशामध्ये आपण बघू। या कोकणाचा विचार केला तर कोकणाचे एकूण 3 भाग केले जाऊ शकतात बघा। 3 भागामध्ये कोकणाला डिव्हाइड केलं जाऊ शकतं। हा पहिला भाग जो आहे याला उत्तर कोकण आपण म्हणू, उत्तर कोकणचा भाग आहे। दुसरा भाग आपण म्हटला की इथं मध्य कोकणचा भाग आपण म्हणू, आणि इथून खाली जो भाग आहे याला दक्षिण कोकण म्हणू। वाटल्यास मी इथे लिहितो बघा, नॉर्थ कोकण बघा, असं शॉर्ट फॉर्म मध्ये नॉर्थ कोकणचा एरिया, नंतर मिडल कोकणचा एरिया, नंतर साऊथ कोकणचा एरिया असं मी म्हणेल बघा। आता जर मी इथं उत्तर कोकणचा विचार केला, उत्तर कोकणच्या तर या उत्तर कोकण भागामध्ये बाबा कोणत्या कोणत्या ज्या पश्चिम वाहिनी म्हणजे अशा इकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत कोणत्या कोणत्या येत आहेत बघा। मी तर नावं लिहितो बघा। उत्तर कोकणच्या भागामधील नद्या कोणत्या आहेत, एक म्हणजे दमनगंगा, ओके। त्याच्यानंतर आहे सूर्या नदी, नंतर आहे वैतरणा नदी, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे तानसा नदी आहे। त्याच्यानंतर आहे काळू नदी आहे, ओके। त्याच्यानंतर येत आहे
भातसई नदी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर येत आहे उल्हास नदी येत आहे, उल्हास नदी आहे, ओके. आणि त्याच्यानंतर मुरबाड नदी आहे बघा, मुरबाड नदी आहे. तर ह्या काय आहे तर नॉर्थ कोकण, उत्तर कोकण भागातील ह्या नद्या आल्या. आता इथं खाली या मध्य कोकणच्या भागामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्या पण आपण बघू. पाताळगंगा आहे, पाताळगंगा, पाताळगंगा नदी मध्य कोकणच्या भागामध्ये. त्याच्यानंतर येत आहे आंबा, आंबा नदी आहे. नंतर कुंडलिक नदी आहे, या ठिकाणी कुंडलिक नदी आहे. नंतर काळ नदी आहे, काळ नदी. नंतर सावित्री नदी आहे, सावित्री नदी येत आहे. त्याच्यानंतर येत आहे वशिष्ठी, वशिष्ठी नदी आहे. आणि नंतर आहे ती शास्त्री नदी आहे बघा, शास्त्री नदी आहे. तर ह्या काय आहे तर मध्य कोकणच्या भागामध्ये येत आहेत. तेच जर आपण दक्षिण कोकणचा भाग बघितला, दक्षिण कोकणचा भाग जर बघितला, पेन चेंज करतो बघा, हा दक्षिण कोकणच्या भागातील नद्या इथे लिहितो बघा मी. याच्यामध्ये कुठली कुठली येते बघा, काजवी नदी आहे, काजवी नदी. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे मुचकुदी, मुचकुदी नदी आहे, ओके. त्याच्यानंतर येत आहे ती पाघोट, पाघोट नदी असे. नेक्स्ट जी येत आहे ती शुफ नदी, शुफ. नंतर आहे ती गड. नंतर आहे ती कर्ली नदी आहे, कर्ली. आणि नंतर येत आहे तेरेखोलची नदी आहे, तेरेखोल. सगळ्यात शेवटी तेरेखोल सिंधुदुर्गच्या भागामध्ये. तर या ज्या आहेत इथे दिलेल्या ज्या नद्या आहेत, ही जी आहे साऊथ कोकणमधील, कोकणमधील नदी आहे. ही मिडल कोकणमधील नदी आहे, नद्या आहेत मिडल कोकण, कोकणमधील नद्या आहेत. आणि ही आहे ती नॉर्थ कोकणचा भाग जो आहे, कोकण म्हणतात बघा, कोकण मधील नदी आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या नद्यांचं सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्स इन द सेन्स की नक्की या 3 भागामध्ये ज्या नद्यांचं डिव्हायडेशन झाले ना, त्या नद्यांच्या विषयी थोडी माहिती असावी बघा. आता थोडे या ज्या काही पश्चिम वाहिनीत ज्या नद्या आहेत कोकणामधल्या, तर त्यांच्यामधल्या आपण एक 3 महत्त्वाच्या नद्यांना थोडं बघू. 3 महत्त्वाच्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत त्यांच्याकडे थोडं आपण बघू बघा. इथं ह्या बघा, आता इथं आपण पहिल्यांदा बघू कुठली नदी बघा, वैतरणा नदी आपण बघू. वैतरणा, वैतरणा नदीच्या बाबतीत थोडे पॉईंट्स बघू. आता ही जी वैतरणा नदी आहे याच्यामधला पहिला मुद्दा मी सांगेन इथं की हिचा उगम पण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर मधील अंजनेरी डोंगरावरती झालेला आहे. त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर नाशिक ठिकाणी झालेला आहे. नाशिक, नाशिक जिल्ह्यामधील कुठे तर अंजनेरी, अंजनेरी या ठिकाणी झालेला आहे, ओके. वैतरणा नदीच्या बाबतीमध्ये बोलत आहे. किती लांबी आहे, 154 किलोमीटर वैतरणा नदीची लांबी आहे. नेक्स्ट, कोकणातील सर्वात लांब नदी, कोकणातील म्हणतोय, कोकणातील लांब नदी, लांब नदी आहे बघा ही वैतरणा नदी, कोकणातील सर्वात लांब नदी म्हणतोय मी. नंतर या नदीचा प्रवाह जिल्ह्यांचा विचार केला तर नाशिक आणि नंतर पालघरमध्ये, या 2 जिल्ह्यांच्या मधून प्रवाहित होऊन नंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा ही वैतरणा नदी. आता वैतरणा नदीवरती कुठली दातीवारची खाडी आहे बघा, दातीवार खाडी जी आहे ना, दातीवार खाडी, खाड्या आपण बघितल्या होत्या, त्यातली दातीवारची खाडी जी आहे ती वैतरणा नदीवरती आहे. आणि वैतरणा नदीवरतीच बघा मोडक सागर प्रकल्प आहे बघा, मोडक सागर प्रकल्प या वैतरणा नदीवरतीच आहे, ठीक आहे. आता या वैतरणा नदीच्या उपनद्या विचारात घेतल्या तर उजवीकडून येणाऱ्या ज्या उपनद्या आहेत, तर उजवीकडून येणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत वैतरणा नदीला येऊन मिळणाऱ्या, तर पिंजाळ, देहरजान, सूर्या आहे. पिंजाळ, पिंजाळ, देहरजा आणि सूर्या. तर या उजवीकडून येणाऱ्या वैतरणेच्या काय आहेत तर उपनद्या आहेत. आणि डावीकडून येते ती कुठली आहे, डावीकडून येणारी आहे तानसा नदी आहे. तानसा नदी जी आहे वैतरणीला डावीकडून येऊन मिळत आहेत बघा. आता याच्यामध्ये धरणं आपण बघितली, एक मोडक सागर पण धरण प्रकल्प, धरणाचाच प्रकल्प आहे. आणखी वाटल्यास 2 सांगतो बघा. तानसा धरण प्रकल्प जे आहे, तानसा धरण प्रकल्प जो आहे तो पण या वैतरणा त्याच्या उपनद्याच्या एरियामध्ये येत आहे. मध्य वैतरणा धरण आहे बघा, मध्य वैतरणा धरण
हे वैतरणा नदीच्या उपनदींच्या एरियामध्ये येत आहे. आता वैतरणा आणि ह्या ज्या काही उपनद्या आपण 4 बघितलेल्या आहेत ना, तर बाबा यांचा संगम जो झालेला आहे ठिकाण, संगम स्थळ जे आहे, ठिकाणे जे आहे ते कुठं कुठं आहेत बघा. मी म्हणेल पहिल्यांदा वैतरणा लिहितो. वैतरणा नदी आणि वैतरणा नदीचा संगम जो तानसा नदीबरोबर झाला असेल, तानसा नदीबरोबर झालेला असेल, तर ते ठिकाण कुठं आहे, तर चिमणे ठिकाण वसईमध्ये आहे बघा. चिमणे, वसई या ठिकाणी ते ठिकाण आहे, वसई इथे. तर या ठिकाणी वैतरणा आणि तानसा नदीचा संगम झालेला आहे. दुसरी वैतरणा आणि पिंजाळ नदी जे आहे, पिंजाळ नदी आणि वैतरणा नदीचा जो संगम झालेला आहे तो वाडा या ठिकाणी झालेला आहे, वाडा या ठिकाणी. नंतर 3rd नंबरला वैतरणा आणि देहरजा जी नदी आहे यांचं पालघरमध्ये संगम झालेला आहे. वैतरणा आणि देहरजा यांचा संगम जो आहे तो पालघरमध्ये झालेला आहे, पालघर या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 4th नंबरला जे आहे वैतरणा आणि सूर्या नदी या दोन नद्यांचा पण संगम जो आहे तो पालघर या ठिकाणी झालेला आहे बघा. या फॅक्ट्स आहेत, मी जे बोलतोय ना मित्रांनो त्याला अजिबात स्किप करू नका. ईच अँड एव्हरी वर्ड्स माझा जो आहे तो लक्षात ठेवायचा, अजिबात एका पण शब्दाला मिस करायचं नाहीये. आता इथं वैतरणा नदीच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आपण पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. दुसरी नदी आपल्याला घ्यायची आहे ती उल्हास नदी बघा. उल्हास नदी कोकणामधील 2 नंबरची उल्हास नदी आपल्याला थोडी अभ्यासायची आहे. उल्हास नदी जी आहे या नदीचा उगम जो आहे तो लोणावळामध्ये झालेला आहे. लोणावळा या ठिकाणी झाले. लोणावळा म्हणजे पुण्याच्या एरियामध्ये, पुणे जिल्ह्याच्या मध्ये येत आहे. याच्यामध्ये राजमाचीच्या टेकड्या ज्या आहेत ना, राजमाचीच्या ज्या टेकड्या आहेत, टेकड्या, तर या टेकड्यांच्या मध्येच या उल्हास नदीचा उगम झालेला आहे. या उल्हास नदीची एकूण लांबी जी आहे ती 145 किलोमीटर याची एकूण लांबी आहे. बघितलं तर 3 जिल्ह्यांमधून पुणे आहे, ठाणे आहे आणि रायगड जिल्हा आहे. तर या 3 जिल्ह्यांमधून काय होते तर ही नदी प्रवाहित होते. या नदीच्या उपनद्या जर आपण बघितल्या तर भातसा ही एक उपनदी आहे. त्याच्यानंतर काळू आहे, त्याच्यानंतर येत आहे मुरबाडी, ओके. आणि त्याच्यानंतर भिवपुरी ह्या उल्हास नदीच्या काय आहेत तर उपनद्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जी येत आहे 3rd नंबरची मी सांगेल सावित्री नदीच्या बाबतीमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू बघा. सावित्री नदीच्या बाबतीमध्ये नदी, आता ही जी सावित्री नदी आहे या सावित्री नदीचा जो उगम आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे बघा. महाबळेश्वर या ठिकाणी सावित्री नदीचा उगम झालेला आहे. 38 किलोमीटर लांबी आहे बघा. सावित्री नदीची 38 किलोमीटर लांबी आहे. ही सावित्री नदी रायगड रत्नागिरी म्हणजेच प्रवाह बघितला आपण तर रायगड रत्नागिरीच्या भागातून, आता महाबळेश्वर म्हणजे सातारामध्ये उगम झालेला आहे. नंतर सातारा, मी म्हणेल सातारा, रायगड, रत्नागिरी या भागामध्ये या सावित्री नदीचं काय तर थोडं छोटंसं खोरं जे आहे ते पसरलेलं आहे प्रवाहाच्या संदर्भात मी म्हणेल बघा. आणि सावित्री नदी बघा बाणकोटाच्या खाडीतून अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. बाणकोट ही एक खाडी आहे बघा. आपण खाड्या बघल्या त्याच्यामध्ये बाणकोट आहे. या बाणकोटाच्या खाडींमधून काय होते, खाडीमधून अरबी समुद्राला जाऊन ही मिळते, अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे. तर ह्या झाल्या फॅक्ट्स या 3 नद्यांच्या बाबतीमध्ये. खूप इम्पॉर्टन्स नद्या आहेत. बाकी आपण खाड्या वगैरे व्यवस्थित बघितलेल्या आहेत. त्यांच्या नद्या ज्या आहेत त्या पण आपण बघितलेल्या आहेत बघा. आता कोकणातील काही धरणं पण आपण बघितलेली होती बघा. धरणांच्या बाबतीमध्ये पण माहिती असावी या उद्देशानेच धरणं पण आपण बघितलेली होती. आता आपण वळीने बघा कोकणातल्या नद्यांचं जी मी नावं सांगत आहेत ना, उत्तरेकडून दक्षिणेकडचा सिक्वेन्स मला लक्षात ठेवायचा आहे बघा. सगळ्यात उत्तरेला जी आहे ती दमनगंगा आहे. दमनगंगा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये आहे बघा, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नदी आहे 2 नंबरची सूर्या नदी आहे. सूर्या नदी आहे ती पण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पिंजाळ नदी आहे, पिंजाळ नदी, ओके, ती पण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ही 2 नंबरला झाली, ही 3 नंबरला आहे. 4 नंबरला नदी कोणती आहे बघा, वैतरणा नदी आहे. वैतरणा नदी आहे, ही वैतरणा नदी पण पालघर जिल्ह्यामध्ये आहे बघा, पालघर जिल्ह्यामध्ये. 5th नंबरला मी म्हणेल तानसा नदी आहे. तानसा नदी, ही तानसा नदी पण पालघर जिल्ह्यामध्ये आहे.
6 नंबरला जी आहे ती भातसा नदी आहे. भातसा नदी जी आहे ही कुठे आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये ही भातसा नदी आहे. नंतर 7th नंबरला इम्पॉर्टंट नदी जी येत आहे ती मुरबाडी नदी आहे बघा. मुरबाडी नदी, ही मुरबाडी नदी पण कुठे आहे तर ठाणे जिल्ह्यामध्येच येत आहे. नंतर आहे उल्हास नदी बघा. 8 नंबरला उल्हास नदी, उल्हास, तर ही नदी पण कुठे आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नंतर 9th नंबरला येत आहे ती दहिसर, दहिसर नदी जी आहे, दहिसर, दहिसर, एक मिनिट, दहिसर नदी जी आहे ही नदी कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे बघा. मुंबई, मुंबई या ठिकाणी दहिसर नदी आहे. नंतर 10th नंबरला 10 नंबरला येत आहे ती आहे बोईसर नदी. बोईसर, बोईसर नदी इम्पॉर्टंट नद्या मी सांगत आहे त्या अजिबात विसरायच्या नाही आहेत. ही आहे मुंबईमध्ये आहे बोईसर नदी. नंतर 11 नंबरला जी नदी येत आहे बघा ती आहे मिठी नदी. मुंबईचीच आहे बघा. मिठी नदी आहे मुंबईमध्ये आहे. मुंबई, मुंबई या ठिकाणी मिठी नदी आहे. नंतर 12 नंबरची जी नदी आहे ती आहे उल्हास नदी. उल्हास नदी ही कुठं आहे तर रायगडमध्ये आहे. रायगड या ठिकाणी उल्हास नदी आहे. नंतर 13 नंबरला जी आहे ती आहे पाताळगंगा. पाताळगंगा. आता इथनं पुढच्या ज्या नद्या आहेत त्या रायगडमध्ये आहेत. कुठंपर्यंत आहेत मी सांगतो बघा. पाताळगंगा रायगडमध्ये आहे. नंतर भोगावती ही पण रायगडमध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नंतर येत आहे ती अंबा नदी, अंबा नदी. नंतर 16 नंबरची कुंडलिक नदी, कुंडलिक नदी. नंतर 17 नंबरला घोड नदी, घोड नदी आहे. नंतर 18 नंबरला येत आहे गंधार नदी, गंधार नदी. नंतर 19ला आहे सावित्री नदी, सावित्री नदी. ओके, तर ह्या सर्व नद्या ज्या आहेत ते रायगडमध्ये येत आहेत. रायगड जिल्ह्यामधल्या ह्या नद्या आहेत. ठीक आहे. नंतर 20 नंबरची पुढे येऊया बघा. पुढे 20th नंबरला आहे ती आहे भारजा नदी. भारजा, भारजा नदी कुठं आहे तर रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी. ओके, आता इथनं पुढच्या रत्नागिरीमधल्या नद्या कुठल्या किती आहेत बघा. भारजा आहे. नंतर जोग नदी. नंतर 22 नंबरला जगबुडी, जगबुडी नदी आहे. नंतर आहे 23 नंबरला वशिष्ठी नदी आहे. वशिष्ठी नदी, वशिष्ठी नदी. नंतर 24 नंबरला येत आहे शास्त्री नदी. शास्त्री ही विचारलेली आहेत बरं का ह्या नद्या, शास्त्री नदी. नंतर 25 नंबरला येत आहे ती काजवी नदी, काजवी नदी आहे. ठीक आहे. नंतर 26 नंबरला येत आहे ती आहे शुक्र नदी आहे. शुक्र नदी, शुक्र नदी. तर ह्या ज्या नद्या आहेत या रत्नागिरीमध्ये येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या या नद्या आहेत. ठीक आहे. आता आपण 27 नंबरची नदी बघू. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या नद्या बघू. सिंधुदुर्गमध्ये कुठली कुठली नदी. देवगड, देवगड सिंधुदुर्गमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही नदी. नंतर 28 नंबरची जी आहे ती आहे आचरा नदी. आचरा, सिंधुदुर्ग. नंतर 29 नंबरची नदी आहे ती कर्ली नदी. कर्ली नदी ही पण सिंधुदुर्गमध्ये आहे. आणि शेवटची 30 नंबरची आहे तेरेखोल. ही तेरेखोलची नदी जी आहे ती पण आपल्याला सिंधुदुर्गमध्ये भेटते पाहायला. ओके, तर ह्या झाल्या महत्त्वाच्या व्हेरी इम्पॉर्टंट रिव्हर्स. 30 नद्या अशा आहेत की ज्या पश्चिम वाहिनी आहेत आणि कोकणामधल्या या सर्व नद्या आहेत बघा. बऱ्यापैकी आपण नद्यांना एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू की जे आणखी इम्पॉर्टन्स पॉईंट्स राहिलेत महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ते पण हळूहळू एक एक पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. मी ते थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.